ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नुकत्याच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचे काम राजकीय, सामाजिक आणि इतर संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. असेच राजूनगर परिसरातील कायमच प्रत्येक नागरिकांच्या आणि तरुण विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू जनसंपर्क कार्यालय, त्यांचे पदाधिकारी आणि टीम कायमच नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मदत करत असते. हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि द ओक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. हिंदू जनसंपर्क कार्यालय अध्यक्ष सागर देशमुख यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनासाठी आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील करिअर कसं असावं आणि कोणकोणत्या अडचणीला कशा प्रकारे आपल्याला सामोरं जावं लागणार आहे अशा करिअर विषयक सविस्तर माहिती दिली. Sorry to say, but this is reality. I am sorry to say, मला कुठं जायचं, मी कॉलेजचा फॉर्म कधी भरायचा, मग मला 12वीला किती मार्क्स येतील, मी 11वीला कुठे जाऊ, मला 12वीला कोण मार्गदर्शक आहे. तुम्ही तुमच्यासाठी काउन्सिलर निवडलाय का कधी? तुम्ही तुमच्यासाठी फक्त कोचिंग क्लास लावतात, काउन्सिलर निवडला का? आणि क्लास पूर्ण झाल्यानंतर 10वीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं का करिअर मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत? सांगितलं? एक तरी क्लास वाला असा आहे का? क्लाउड कॉम्प्युटिंग एवढं त्याचं क्लासिफिकेशन आहे कॉम्प्युटर मध्ये. मग तुम्ही जेव्हा शिक्षण घेतात फक्त 11-12 साठी क्लास नका लावू. एक लक्षात घ्या, माझा एक पुन्हा पालकांना एक प्रश्न आहे, कारण की जे आता विद्यार्थी जे वयात आलेले म्हणजे जे 10वी पास झाले आणि 11वीला जातात या वयाचा एक प्रॉब्लेम आहे. त्यांच्या त्या वयात हार्मोन्सच अशी सिक्रेट होतात. आपण टेक्नॉलॉजीशी खूप रिलेट करतो, डिपेंडंट झालं. जस्ट फॉर काय तर मागचे 2 वर्ष कोविड मध्ये होतं सर, पूर्ण शिक्षणच मोबाईलवरनं झालंय. करेक्ट आहे? सो बेसिकली तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून राहिलं, तुम्हाला 3दा टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. 3दा टाळ्याची पहिली टाळी आहे की ती स्वतःसाठी वाजवणार. 10वी पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी टाळी वाजवायची आहे, कारण आपण जी काही मेहनत केली आहे 7वी पासून 10वी पर्यंतचा प्रवास, दर 2 वर्षाला 1 वर्षाला घरातली आई वडील पुढच्या वर्षी 10वी नीट अभ्यास करायचा.
पुढच्या वर्षी 10वीत काहीतरी आपल्याला पुढे जायचंय, चांगले मार्क मिळवायचे, टीव्ही बंद, केबल बंद, काही सिरीज बघत असाल तर ते नेटचं पॅक सुद्धा बंद. प्रदीप पगारे, प्रोफेसर भूषण, इंडियन आर्मी. मैं कर्नल से रिटायर हुआ हूँ और मैंने जो स्पेशलाइजेशन किया था वो था डिफेंस इलेक्ट्रॉनिक्स. साथ में मैंने ड्रोन्स उड़ाया. ड्रोन्स वो जहाज है, हवाई जहाज, जिसके अंदर कोई पायलट नहीं होता है और हम उसको जमीन से उड़ाते हैं. एक टाइम पर हम सोच नहीं सकते थे कि हवाई जहाज कहीं उड़ रहा है और उसको हम यहाँ पे भारत पे कंट्रोल कर रहे हैं. आज हम सैटेलाइट्स स्पेस में उड़ा रहे हैं. उसके साथ मैंने रडार का भी कोर्स किया. मैं अमेठी यूनिवर्सिटी, संदीप यूनिवर्सिटी के पैनल में लेक्चरर भी हूँ और साथ में मैं एडिटर हूँ डिफेंस मैगजीन के लिए. यावेळी विद्यार्थ्यांना सर्व माहिती देण्यात आली. हे मार्गदर्शन शिबिर आणि गुणवंतांचा सत्कार वेदांत मंगल कार्यालय येथील हॉटेल ग्रँड रिओ शेजारी राजीव नगर नाशिक येथे 5 जून 2024ला सकाळी 10 वाजता हा सोहळा संपन्न झाला. 200हून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हिंदू जनसंपर्क कार्यालय यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवाचं हे 3रं वर्ष असून एक लोकप्रतिनिधी कसा असावा, सागरभाऊ देशमुख यांच्यासारखा असं प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून सांगण्यात आले. तसं पाहिलं त्यांच्यापेक्षा मला खूप जास्त सुखसुविधा आहे. सरांनी सांगितलं अनेक गोष्टी पण त्यांचं आपल्याला माहिती नसते. तर ओक इन्स्टिट्यूटची संपूर्ण टीम आज तुमच्या किमतीला आहे. तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन खरंच मला पण आता काही गोष्टी माहीत नव्हत्या. पगार साहेब तुम्ही आणि भूषण सरांनी सांगितलं मला तर समजलं नाही. सरांशी पण मला डिस्कशन झालं. CDS, SSB सारखे चांगले डिफेन्स मध्ये पण चांगले कोर्सेस आहेत आणि ते आपण केले पाहिजे. आणि करताना म्हणजे मगाशी सांगितलं की सागर भाऊ पगार सर दुसऱ्या सरांनी सांगितलं सागर भाऊचे होर्डिंग दिसतात. पाठीवर कौतुकाची थाप मारणार कोणीतरी पाहिजे. पण सर त्याच्यापेक्षा तो युवक हे खूप महत्वाचं आहे. आजकालचे युवक फक्त पैसे कमवण्यात आपलं घर MBBS मेरी बीवी बच्चों के साथ त्याच्या पलीकडे लाईफ कोणाचं नाहीये. पण अशामध्ये हा एक तरुण आपल्या समाजाचं भान ठेवून त्या समाजासाठी झटतो ते अतिशय कौतुकाचं आहे. दुसऱ्या सरांनी एकच सांगितलं का ध्येय वेडा आहे. मी सर ध्येय वेळे तुम्ही आहात पण इतिहास जर मागितलं तर इतिहास वेळेनेच घडवलेला आहे. शहाणे माणसं फक्त विचार करत बसतात. आणि आपण सगळ्यांनी अतिशय चांगले इंटरशिप टीमनी सागर भाऊंना सहकार्य केलं. अतिशय चांगला उपक्रम त्या इंदिरानगर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी राबवला. आणि मी अजय भाऊंना बोललो मगाशी आता की भाऊ तुमच्या पण वार्डामध्ये आता आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि त्यांनी तत्काळ मला सांगितलं खरंच विद्यार्थ्यांसाठी आपण ही गोष्ट करायला पाहिजे. तर दुसऱ्या सर आणि पगार सर तुम्हाला विनंती की तुम्ही तुमचा काळाची गरज आहे. मार्गदर्शन महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी वेगवेगळे असतात ते पालकांपर्यंत पोहोचत आणि विद्यार्थ्यांना त्याचं पूर्ण ज्ञान नसतं. अर्धवट ज्ञानात आपण अर्धवट आयुष्याचा प्रकार करतो आणि त्यासाठी उत्कृष्ट ज्ञान कसं मिळवावं आणि कसं द्यावं हे आपल्या सादर करून आपल्या मान्यवरांना बोलून केलेलं आहे. आज आपण खूप भाग केलोय. मला पण धावलेले माझ्या मुलाला 100% त्यामुळे आपण आपल्या उड्या खूप मोठ्या बघतोय. ह्या उड्या बघताना कदाचित पालकांना आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा मुलं पण डिप्रेशनमध्ये जातात. ह्या वेळेस पालकांनी आणि मुलांनी घ्यायची काळजी मला इथे फक्त सांगणार आहे की तुम्ही खचून जाऊ नका. नुसतं एक तुमचं ध्येय घेतलं म्हणजे तुम्ही काहीतरी जीवनात गेलं असं काही करू नका. तुम्ही अशा उपयोगांनी जर विचित्र काही विचारांनी कारण आत्ताच तुमचं हे वय भरकटण्याचं आहे. ह्या भरकटण्यात तुम्ही एक तर कुठल्या तरी वेगळ्या दिशेला जाता किंवा डिप्रेशनच्या ही 2 चान्स 90% असतात. किंवा भरकटलेल्या विद्यार्थ्यांनी एखादा समजा आज आमचे माध्यमाला आहे किंवा आम्ही सुद्धा आहोत आमच्याकडे या. पण जीवनाचा टोकाचा विचार करू नका.
कारण तुमच्यासाठी 25 वर्ष आई वडिलांनी हस्ता घातलेल्या असतात आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या 25 वर्षाचा टप्पा आई वडिलांचा जवळून बघितलेला असतो, परंतु डिप्रेशनच्या वेळेस तुमच्या मनात त्याच्या भावना असतात आणि मग आपण कोणी आता जेव्हा गाडी चालवत मी पास झालोय म्हणून पारख्या आता आपण हैदराबाद प्रकरण बघितलेलं आहे. असं काही उद्योग करू नका, तुमच्या आई वडिलांची मेहनत वाया घालवू नका, त्यांच्या आयुष्याच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम तुम्ही करू नका, चांगल्या मार्गाने जा. नाही तर उद्या प्रत्येक पालकाला आपण कुठे गेलेले म्हणून तुमच्या गाड्याने GPS बसवावं लागेल अशी वेळ मानू नका. आजचं हे मुलाचं मार्गदर्शन नाशिक जिल्ह्यामध्ये या नाशिक सिटीमध्ये इंदिरानगर भागात झालं. हे अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन असं कार्यक्रम सागर भाऊ यांनी घेतलं. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक उदाहरण म्हणजे सागर भाऊ, की तरुणांना ज्ञानरूपी ज्योत पेटवून त्यांनी आज मार्गदर्शन देऊन तरुण पिढी घडवण्याचं जो उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि सलग 3ऱ्या वर्षी त्यांनी बक्षीस समारंभ अगदी 200हून जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला. ही नाशिककर म्हणून आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आणि कुठेतरी आम्हाला असेही लोकप्रतिनिधी पाहिजे की जे आमच्या तरुणांना एक मार्गदर्शन करतील, त्यांना कौतुकाची एक थाप देतील आणि भविष्यात त्यांची ज्ञानरूपी ज्योत हे मशाल हे कायम पेटवत राहतील. गेल्या अनेक वर्षांपासून आपण आपल्या हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या परीक्षेत आवाज थोडा मोठा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतो. याच पद्धतीने कोच इन्स्टिट्यूट असे चांगले जे इन्स्टिट्यूट आहे ते खरोखर विद्यार्थी घडवण्याचं काम या नाशिक शहरात करत असतात. त्यांच्या मुलाचं मार्गदर्शन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते स्वतः येऊन इथे करत असतात आणि पालकांनाही आनंद होतो. यावेळेस आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम केला, विद्यार्थ्यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं होतं. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि कोच इन्स्टिट्यूट आणि भूषण सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या परिसरातील एवढा 200-250 विद्यार्थ्यांना येऊन तुमच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केलं. इंदिरानगर भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख आणि कोक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्या सोहळ्याच्या निमित्तानं करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन सागरदादांच्या माध्यमातून प्राध्यापक भूषण दुसाने सर असतील, कर्नल प्रमोद सिंग यांचं एक उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना लाभलं. नेमकं 10वी नंतर पुढे करायचं काय हा सर्वसामान्य कुटुंबातला एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्याचं समर्पक उत्तर देण्याचं काम या ठिकाणी सर्व मान्यवरांनी केलेलं आहे. मी सागरदादांचे पुनश्च एकदा कोक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी ती संधी कोक इन्स्टिट्यूटला दिली, जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकलो. आपण असंच समाज उपयोगी कार्य इथून पुढे करत राहावं आणि आम्ही जिथे जिथे म्हणू शक्य आहे आम्ही आपल्यासोबत आहोत आणि सेवा करण्याची संधी आपल्याला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल ब्रह्मसिंग हे उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे प्रतीक पगारे, भूषण दुसाणे, माजी नगरसेविका वंदना बिरारी, श्रमिक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रिया जैन यांनी केलं तर आभार प्रदर्शन सागर देशमुख यांनी मांडले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी हिंदू जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीनं खास मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार देखील संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे सागर देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमनं परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि राजीवनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.